आता बघूया आपण पुढे जा 142 रूल बघूया. आता हा जो 142 रूल आहे, आता आपण जे सेक्शन 73 बघितलं त्यामध्ये काहीतरी प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर या रूलप्रमाणे होईल. तिकडे सेक्शन आहे त्यामध्ये तरतूद आहे आणि त्यामध्ये जी प्रोसिजर आहे ती जी प्रोसिजर आहे ती रूल 142 प्रमाणे होईल. आता हा 142 रूल जो आहे हा सेक्शन 52 आहे. त्यानंतर 73 आता आपण बघत आहोत तो आहे. पुढे 74, 76, मग पुढे 122, 123, 124, 125, 127, 129, 130 या सगळ्याकरता हा रूल जो आहे हा दिलेला आहे. आता याच्यामध्ये 90%, 95% आतमध्ये जे टेक्स्ट दिलं आहे हे सगळ्याला लागू आहे, पण काही इरिलेव्हंट आहे. जसं इकडे बघा तुम्ही पुढे जाऊन 30 दिवस पिरियड दिला आहे आणि दुसरीकडे मी जे केलं आहे हे इरिलेव्हंट आहे. हे दुसऱ्या सेक्शन करता जे आहे इकडे 7 दिवस पिरियड दिला. मग जेव्हा तो रूल वाचू आपण तेव्हा मग ते रिलेव्हंट होईल. हे काय होईल? असंबंधित होईल. त्याचा काय संबंध नाही. कळलं? ज्या सेक्शनला यातलं जे टेक्स्ट लागू होतं तेवढं घ्यायचं, जे गैर लागू सोडून द्यायचं. त्यांनी एका रूलमध्ये सगळे सेक्शनची प्रोसिजर कव्हर केल्यामुळे हा सेक्शन एकच रूल झाला आहे हा, पण हा रूल थोडासा तुम्हाला गुंतागुंतीचा वाटू शकतो. आता आपण संबंधित काय आपला आता रूल 142 सेक्शन 73 आहे. नोटीस, समरी ऑफ नोटीस, द प्रॉपर ऑफिसर शाल सर्व अलॉंग विथ. आता DRC 01 आणि 02 आहे ना, ज्यामध्ये काय नोटीस आणि स्टेटमेंट आहे. त्याच्या अगोदर इकडे बघा 1A त्यांनी काय दिलं आहे की ह्याच्या नोटीस किंवा स्टेटमेंट पाठवण्या अगोदर टीप म्हणजे टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी ही माहिती दिली जाते DRC 01A मध्ये. शोकॉज नोटीस पूर्वी काय दिलं जाईल? DRC 01A. आता या DRC 01A मध्ये जो टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी कम्युनिकेट झालेला आहे 73(1) काय बघितलं आपण की नोटीस आहे आणि त्याचा टाईम लिमिट आहे. नोटीस कधी द्यायला पाहिजे, तर ऑर्डर कधी काढली पाहिजे हे दिलं आहे त्याच्यामध्ये 73(10) मध्ये ऑर्डर आहे आणि इथे काय दिलं आहे? नोटीस. 3 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे आणि ऑर्डर काढण्या अगोदर ॲटलिस्ट 3 महिने अगोदर त्याची शोकॉज नोटीस गेली पाहिजे. एक शोकॉज नोटीस आहे, दुसरं स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंटमध्ये काय असतं? डीम टू बी नोटीस असतं. व्हॉलंटरी पेमेंट केलं तर बिफोर इश्यू ऑफ शोकॉज नोटीस व्हॉलंटरी पेमेंट करू शकतो. त्यामध्ये जर का पेमेंट केलं तर मग शोकॉज इश्यू होणार नाही. पण अमाऊंट शॉर्ट पेड केली तर मग टू द एक्सटेंट ही अमाऊंट शॉर्ट पेड आहे, टॅक्स आणि इंटरेस्ट इज पेड, ह्याच्याबद्दल नोटीस जाईल. आणि त्यानंतर पुढे इफ टॅक्स आणि इंटरेस्ट पेड विदिन 30 days, जर नोटीस दिल्यानंतर नो पेनल्टी. इफ टॅक्स आणि इंटरेस्ट इज पेड विदिन 30 days पेनल्टी पे नाही करायची. त्यानंतर ॲक्च्युली ऑर्डर दिली एज्युकेशन ऑर्डर विथ पेनल्टी, त्यात काय पे करायचं? मग टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी. आणि 10% पेनल्टी पेवर हे आपण वेगळा एक बघितला. त्याचा आणखी काय बघितला? व्हेरिफिकेशन बघितलं. एवढं तुम्हाला कळलं आहे ना व्यवस्थित? शोकॉज नोटीस दिल्यानंतर पण, शोकॉज नोटीस देण्या अगोदर, शोकॉज नोटीस दिल्यानंतर 30 दिवसामध्ये जर का टॅक्स, इंटरेस्ट पे केला तर पेनल्टी नाही आहे, हे लक्षात घ्या. एक पहिले 1A दिला म्हणजे काय केलं? इंटिमेशन. टॅक्स, इंटरेस्ट भरला, पेनल्टी नाही. शोकॉज नोटीस दिली त्यानंतर इफ टॅक्स, इंटरेस्ट इज पेड विदिन 30 days ऑफ शोकॉज नोटीस नो पेनल्टी. आणि मग ऑर्डर दिली एकदा का त्यानंतर मग टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी पे करायची. आता पहिल्यांदा काय दिलं त्यावेळेला? DRC 01A कम्युनिकेट केला. या DRC 01A मध्ये असं होऊ शकतं
की त्या DRC 01A मध्ये एक पार्ट 1 आहे बघा, इथे पार्ट 1 आहे, इथे DRC रूल 142(1A) मध्ये पार्ट 1 आहे. पार्ट 1 मध्ये काय ग्राउंडवरती आहे हे सगळं दिलं जाईल, टॅक्स अमाऊंट दिली जाईल. आता जे ग्राउंड आहे, ज्या ग्राउंडवरती टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी लावली आहे ते टॅक्सपेअरला पार्टली ॲक्सेप्ट होईल, पार्टली तो बोलेल की नाही हे काही प्रमाणात चुकीचं आहे, काही प्रमाणात बरोबर आहे. यू आर हेअर बाय ॲडवाइज टू पे द अमाऊंट, हे दिलं त्यांनी फुल्ली, हे फुल्ली दिलं. आणि पुढे काय म्हटलं आहे, इन केस यू विश टू फाईल एनी सबमिशन अगेन्स्ट द अबोव असर्टनमेंट द सेम मे बी फर्निश बाय इन पार्ट बी ऑफ दिस फॉर्म. त्याला एक पार्ट दिला, म्हणजे जर का त्याला अमाऊंट इंटिमेट केली जाते, ग्राउंड सांगितलं जातं, तर त्याविषयी त्याला काय बोलायचं असेल तर तो पार्ट बीमध्ये रिप्लाय करू शकतो. म्हणजे हे शो कॉज नोटीस नाही आहे ही, तरी पण ह्याच्यामध्ये त्याला जे कम्युनिकेशन केलेलं आहे, ग्राउंड आणखीन क्वांटिफाय केलेली अमाऊंट आहे त्याविषयी तो इथे काय करतो आहे, रिप्लाय टू द कम्युनिकेशन फॉर पेमेंट बिफोर इश्यू ऑफ शो कॉज नोटीस. हे जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये एक, दिस इज टू इन्फॉर्म दॅट द सेड लायबिलिटी इज डिस्चार्ज पार्शियली टू द एक्सटेंट रुपीज दिलं आहे. द सेड लायबिलिटी इज नॉट ॲक्सेप्टेबल and the submission in this regard are attached given below. ॲक्सेप्ट पार्शियली करेल किंवा रिजेक्ट फुल्ली करेल, हे मला ॲक्सेप्टच नाही. तीनच ऑप्शन आहेत ना, संपूर्ण ॲक्सेप्ट करेल तर विषय संपला, पार्शियली ॲक्सेप्ट आहे किंवा संपूर्ण रिजेक्ट करतोय, मग त्यानुसार त्याला इथे एक अटॅचमेंट द्यायची आहे, रिप्लाय द्यायचा आहे, काय त्याचं म्हणणं आहे, मग त्याच्यावरती विचार होऊ शकतो आणि त्यानुसार मग पुढे शोकॉज पाठवायची की नाही हे डिसिजन होईल. आणि मग पुढे शोकॉजनुसार पुढचे जे काय तरतुदी आहेत त्यानुसार मग पुढची कारवाई कंटिन्यू राहील. आणि जसं हे पार्ट बी वर त्यानं दिलं, दिस इज टू इन्फॉर्म दॅट द सेड लायबिलिटी डिस्चार्ज पार्शियली टू द एक्सटेंट. आता याच विषयी हा रूल काय म्हणतो बघा. आता वरती पहिले आपण वाचलं इथे की 1A गेलं, 1A गेल्यानंतर बिफोर शो कॉज नोटीस द पर्सन पेज टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ही शॅल इन्फॉर्म PO. संपूर्ण ॲक्सेप्ट केलं, DRC 03 मध्ये पे केलं, PO शॅल इश्यू अक्नॉलेजमेंट इन DRC 04. लायबिलिटी पे केली, ॲक्सेप्ट केली, वेअर बिफोर द सर्व्हिस ऑफ नोटीस ऑर स्टेटमेंट द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मेक्स पेमेंट ऑफ द टॅक्स इंटरेस्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(5) मध्ये व्हॉलंटरी पेमेंट करता येतं. तर त्याप्रमाणे आता हे लागू होत नाही याला, हे मी छोटं देतो काय हे ह्यात काय बघायचं नाही आहे, हे 74(5) करतं आहे, आपण बघतो 73(5). और वेअर एनी पर्सन मेक्स पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी और एनी अदर अमाऊंट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ द ॲक्ट वेदर ऑन इज ओन असर्टनमेंट, स्वतःहून त्याने पे केलं किंवा और ॲज कम्युनिकेटेड बाय द PO 142(1A) मध्ये इंटिमेशन दिल्याप्रमाणे पेमेंट केली, त्यांनी इन्फॉर्म करायचं POला की पे केलं आहे आणि द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू अँड अक्नॉलेजमेंट. त्यांनी कम्युनिकेट केल्यानंतर, हे पेमेंट केल्यानंतर पेमेंट मिळालं, DRC 04 PO काय करेल, त्याला कम्युनिकेट करेल, अक्नॉलेजमेंट देईल. आणि मग आता जर का ते पेमेंट पार्शियली केलं आहे आणि त्यांनी सबमिशन त्याला द्यायचं आहे बीमध्ये, ते बीमध्ये देईल. वेअर द पर्सन रेफर टू इन सब रूल 1A हॅज मेड पार्शियल पेमेंट ऑफ द अमाऊंट कम्युनिकेटेड टू हिम और डिझायर टू फाईल एनी सबमिशन अगेन्स्ट द प्रपोज लायबिलिटी ही मे मेक सच सबमिशन इन पार्ट बी. बरोबर आहे. ग्राउंड्स, ज्या काहीतरी ग्राउंड आहे त्या ग्राउंडनुसार त्याची लायबिलिटी बनते टॅक्सपेअरची. तर सगळ्यात पहिले काय द्यायचं त्याला, इंटिमेशन, मग शोकॉजनी मग ऑर्डर आहे. मग त्याला जेव्हा इंटिमेशनच दिलं आहे त्यात त्याला या प्रकारे स्पेस दिला आहे की तुम्ही पार्शियली पेमेंट करून, तुम्हाला पार्शियल पेमेंट तुम्ही का करताय आणि तुम्हाला संपूर्ण लायबिलिटी का लागू होत नाही हे तुम्ही कळवा. तो कळवेल, पार्शियली पेमेंट करेल, फुल्ली पेमेंट करेल, त्याला अक्नॉलेजमेंट देईल PO. Where the person chargeable with tax makes payment of tax and interest under section 73(8) within 30 days
of the service of notice, but before the issuance of order under the said section he shall intimate the PO DRC 03 संपूर्ण पेमेंट केलं, and the PO shall issue an intimation DRC 05 concluding the proceedings in respect of the said notice. म्हणजे ज्या वेळेस समजा मी इंटिमेशन दिल्यानंतर फुल्ली पेमेंट करीन तर मला अपेक्षित रिस्पॉन्स कुठले कुठले आहेत, एक DRC 04 की पेमेंट मिळालं आहे, आणि दुसरं पेमेंट मिळालं आहे आणि सर्व आता प्रोसिडिंग्स काय झाल्या, एंड झाल्या, बस कारवाई संपलेली आहे. कुठल्याही प्रकारे आता कारवाई करण्याची पुढे गरज नाही, कारण तुम्ही जो लागू असलेला टॅक्स इंटरेस्ट पे केलेला आहे. रिप्रेझेंटेशन अंडर सेक्शन 73(9) और रिप्लाय अंडर सेक्शन 70. आता हे DRC 06 रिप्लाय टू शो कॉज नोटीस. शो कॉज नोटीस पाठवल्यानंतर इंटिमेशन पाठवलं, मान्य नाही, शो कॉज नोटीस पाठवली, त्याला रिप्लाय केला पाहिजे. याला रिप्लाय म्हणजे इंटिमेशनला पण त्यांनी रिप्लाय केला असेल नसेल, शो कॉज नोटीसला रिप्लाय करायलाच पाहिजे. कुठे रिप्लायच नाही केला तर शेवटी काय होईल, ॲक्सेप्ट केलं असा त्याचा अर्थ होतो. द रिप्रेझेंटेशन रेफर्ड टू इन सेक्शन 73(9) or the reply to any notice issued under any section whose summary has been uploaded electronically DRC 01 च्या अगेन्स्ट shall be furnished DRC 06. 06 मध्ये रिप्लाय जाईल. आता 06 बघाल तुम्ही, हे बघा, पेमेंट ॲक्सेप्टन्स झाला तर काय येतो, नावच स्टेटस. 5 मध्ये इंटिमेशन ऑफ कन्क्लुजन ऑफ प्रोसिडिंग, आणि 6 मध्ये आता रिप्लाय टू शो कॉज नोटीस. काही टेक्स्ट बॉक्स दिला आहे, काय इथे आणखीन डॉक्युमेंट अपलोडेड, आणि ऑप्शन फॉर पर्सनल हिअरिंग, म्हणजे सबमिशन केलंच आहे प्लस त्याला पर्सनल हिअरिंगला जायचं आहे. मी माझी बाजू मांडली काय असेल ते डॉक्युमेंट देतोय, प्लस माझी काही बाजू आहे ती ऐकून घ्यावी. म्हणजे ऑर्डर काढण्यापूर्वी हे अपेक्षित आहे. रिप्लाय काय करत दिलेला आहे, रिप्लाय टू शो कॉज नोटीस, आणि मग पुढे ऑर्डर आहे. बरोबर आहे. A summary of the order issued, section 73. Specify therein the amount of tax, interest, penalty. ऑर्डर निघाली का त्यामध्ये जसं इंटिमेशन दिलं आहे, शो कॉज दिलं आहे, त्यामध्ये काय टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी दिलेलीच असते, तीच यात पण दिली जाईल. आता मे बी जर पिरियड वाढला असेल तर इंटरेस्ट वाढू शकतो. द ऑर्डर रेफर टू इन सबरूल 5. आता इथे काय पाठवलं, DRC 07 शॅल बी ट्रीटेड ॲज नोटीस फॉर रिकव्हरी. तेवढी अमाऊंट पेबल आहे आणि ती पेमेंट नाही केली तर तीच रिकव्हरीची पण ऑर्डर असते, ती रिकव्हरी पण नोटीस असेल. डिमांड ऑर्डर कम नोटीस फॉर रिकव्हरी आहे. समजलं ना, जे आपण त्या सेक्शनमध्ये बघितलं तेच रूलमध्ये याप्रमाणे दिलेलं आहे. आता तुमच्या एंडला काय येईल, डिपार्टमेंटच्या एंडला काय येईल, तर हेच सगळे रिप्लाय येतील, हेच फॉर्म येतील. तर तुम्हाला तरतुदीनुसार प्रोसिजर काय झाली आहे आणि काय चाललं आहे हे कळू शकते ना. आता त्या अडचण आहे ना कळायला. कुठल्या पहिली गोष्ट काहीतरी ग्राउंड पाहिजे ज्यानुसार तरतुदीनुसार काम केलेलं नाही टॅक्सपेअरनी. आयदर आउटपुट टॅक्स प्रॉपर नाही जमा केला, ITC प्रॉपर नाही घेतला किंवा रिफंड चुकीचा घेतला, हे काहीतरी ग्राउंड आहे. असं कुठेतरी ट्रान्झॅक्शन आहे, काहीतरी कालावधी आहे, त्यामधलं तुम्ही शोधून काढलं आणि त्या ग्राउंडनुसार त्याला इंटिमेशन पाठवलं की या प्रकरणामध्ये तुम्ही जो टॅक्स भरला आहे तो चुकीचा भरला आहे, कमी भरला आहे, तुम्हाला टॅक्स किती अजून भरायला पाहिजे आणि तो टॅक्स, याचा इंटरेस्ट आणि त्याची पेनल्टी किती असेल हे इंटिमेट केलं जाईल. मग त्याच्यावर तो रिप्लाय करेल की मला पार्शियली मान्य आहे किंवा मला फुल्ली अमान्य आहे, आणि मग त्याच्यावरती पुढची मग कारवाई कंटिन्यू होईल. कुठल्याही सेक्शननुसार कोणाचा काय अधिकार आहे आणि कोणाची काय जबाबदारी आहे हे लक्षात घ्या.
मग जर का बघा, लक्षात घ्या, तुमच्याकडे जे ग्राउंड आहे त्यानुसार तुम्ही त्याला कळवताय, तर तुमच्याकडे असलेली माहिती ही काहीतरी येत ना, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे, माझ्याकडे तर हे अशा प्रकारचं आहे. जर स्पष्टीकरण तुम्हाला मान्य झालं डिपार्टमेंटला, तर मग तुम्ही पुढे कारवाई उगाच कशी रेटून न्याल पुढे आणखी जबरदस्ती. जी माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे स्क्रुटिनीच्या आधारे, ऑडिटच्या आधारे, इन्स्पेक्शनच्या आधारे, त्यानुसार ज्यावेळेस पुढे नोटीस काढली जाते, त्याचं जर क्लेरिफिकेशन समाधानकारक असेल आणि त्यातून जर का टॅक्स तो देणं लागत नाही आहे हे जर प्रूव्ह होत असेल, जर हे मान्य झालं डिपार्टमेंटला, तर कारवाई संपली तिकडे. पार्शियली मान्य झालं तर पार्शियली जे उरलेलं पेमेंट आहे ते त्याने केलं तर कारवाई संपली. असं आहे ना. तो जे त्याचा क्लेरिफिकेशन देतो हे जर का ॲक्सेप्टेबल नाही आहे तर कारवाई कंटिन्यू राहील. पण जर जिकडे तुम्ही ज्या बेसिसवर त्याला सांगताय की हा टॅक्स तू देणं आहे आणि तो म्हणतो हा बेसिस चुकीचं आहे, तुमच्याकडे चुकीची माहिती आली, चुकीच्या प्रकारे तुम्हाला कोणतं सांगितलं गेलं आहे ते चुकीचं आहे, आणि जर ते तो प्रूव्ह करण्यास सिद्ध जर का तो सक्सेस झालेला आणि ते पटलं डिपार्टमेंटला की बरोबर याचं म्हणणं, तर मग कुठल्या आधारे पुढे कारवाई कंटिन्यू होईल? होऊ शकत नाही ना कारवाई पुढे कंटिन्यू. ओके. आता जेव्हा काय अशा प्रकारे काय ड्राफ्टिंग केलं त्यात चुका असतील, एक सेक्शन 161 आहे ज्यामध्ये चुका दुरुस्ती करता येतात. मग काही चुका झाल्या असतील, वेअर रेक्टिफिकेशन ऑफ द ऑर्डर हॅज बीन पास इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 161, रेक्टिफिकेशन ऑफ एरर apparent on the face of record, or where an order uploaded on the system has been withdrawn, a summary of the rectification order or the withdrawal order shall be uploaded by the PO DRC 08. आता 73 मध्ये आणि 74 मध्ये फरक काय फरक आहे तुम्हाला? 73 कळलं ना व्यवस्थित. आता 74 मध्ये काय की जी लबाडी करून किंवा हेतुपुरस्सर किंवा कोणतेही असत्य कथन करून किंवा वस्तुस्थिती दडपून त्याद्वारे टॅक्स भरलेला नाही आहे, म्हणजे जी काय रिकव्हरी डिमांड आहे ती कुठल्या विषयी आधारावरती आहे की ते चुकून नाही झालेली. टॅक्स जो गव्हर्नमेंटला देणं लागतो टॅक्स पेअर ते त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे, हेतुपुरस्सर केलं आहे. आता याच्यामध्ये बाकी सगळी प्रोसिजर तशीच राहील, फक्त जो पिरियड आहे टाईम लिमिट टू इश्यू शो कॉज नोटीस ही 5 वर्ष आहे. किती आहे? 5 वर्ष. आणि शो कॉज नोटीस 6 महिने. इकडे 3 महिने आहेत, तिकडे 6 महिने, आणि जिकडे 3 वर्ष तिकडे 5 वर्ष. आता पहिले त्याला इंटिमेशन दिलं तर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी 73 मध्ये 10% आहे, 74 मध्ये 100% पेनल्टी. किती? 100% पेनल्टी. जितका टॅक्स आहे तेवढीच पेनल्टी आहे. इंटिमेशन दिलं त्याला आणि त्यांनी व्हॉलंटरीली पेमेंट केलं तरी पण त्याला 15% पेनल्टी द्यावी लागते. 15% पेनल्टी ही द्यावीच लागेल. टॅक्स इंटरेस्ट आणि 15% ऑफ टॅक्स काय असेल पेनल्टी? 50% ऑफ टॅक्स व्हॅल्यू पेनल्टी असेल. हे कधी? शो कॉज नोटीस इश्यू करण्यापूर्वीच, इंटिमेट केल्यावरतीच. पेमेंट केलं, नो शो कॉज नोटीस इफ अमाऊंट पेड. 73 मध्ये काय? टॅक्स इंटरेस्ट भरा, शोकॉज काढणारच नाही. इथे टॅक्स इंटरेस्ट आणि 15% पेनल्टी भरा तर शोकॉज इश्यू होणार नाही. जर शोकॉज इश्यू झाली तर इफ टॅक्स इंटरेस्ट इज पेड विदिन 30 डेज ऑफ शोकॉज नोटीस 25%. शोकॉज नोटीस इश्यू झाली तर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर टॅक्स इंटरेस्ट प्लस 25% पेनल्टी.
त्यानंतर मग ऑर्डर इश्यू होईल. ऑर्डर इश्यू झाली, अजून एक चान्स त्याला आहे, 100% पेनल्टी आहे. 30 दिवसाच्या आत पे करा, 50% पेनल्टी. बघा, पहिले एक शोकॉज नोटीस येण्यापूर्वी इंटिमेट केलं, 15% पेनल्टी. शोकॉज नोटीस दिल्यावरती पेमेंट केलं 30 दिवसामध्ये, 25% पेनल्टी. ऑर्डर काढल्यानंतर जर 30 दिवसामध्ये 30 दिवस पेमेंट केलं तर ही तिसरी ऑफर आहे. ह्या 3 ऑफर दिल्या जातात. अदरवाईज पेनल्टी 100%च आहे. 74मध्ये पेनल्टी 100% आहे, पण व्हॉलंटरी पेमेंट केलं तर 15%. शोकॉज दिल्यानंतर पेमेंट केलं 30 दिवसामध्ये तर 25%. ऑर्डर इश्यू झाल्यानंतर पेमेंट केलं 30 दिवसामध्ये तर 50%. आणि 30 दिवसानंतर जर पेमेंट करेल तर पेनल्टी 100%च राहील. बाकी याच प्रकारे DRC-01A येईल, त्याच्या अगोदर 1A येईल, स्टेटमेंट काढला जाईल. DRC-02 टाईम लिमिट तुम्हाला मी सांगितला फरक काय, आणि जर पेमेंट केलं तर पुढे शोकॉज येणार नाही. हे सगळं याच प्रकारे आहे. पण ॲटलिस्ट 15% पेनल्टी लागते जर 74 नुसार कारवाई चालू झाली तर. मला वाटतं 74नी कारवाई कोणी टॅक्सपेअर ॲक्सेप्ट करतील. हां, आता बघा, एक लक्षात घ्या, एखाद्या माणसाने ॲक्सिडेंट झालं, गाडीने एखादा माणूस उडवला गेला, तर तो माणूस काय दाखवणार की मी चुकून उडवलं, म्हणजे माझा उद्देश आहे त्याला उडवणं, माझ्या आणि त्याला काही दुश्मनी नाही आहे. बरोबर आहे. आता हे बघतो आपण, ड्रंक अँड ड्राईव्ह चालू आहे, त्यामध्ये मग ते दारू प्यायलाच नव्हता हे सिद्ध करायला प्रयत्न करतात. त्यांनी गाडी चालवली पण त्यांनी कुठल्या प्रकारे ड्रिंक केलेलं नव्हतं हे सिद्ध करायला प्रयत्न करतात. एक व्यक्ती दुसऱ्याचा मर्डर करतो, त्यात पण सिद्ध होतं की त्यांनी माझ्यावरती माझा मर्डर केला असता, मला मारला असता, म्हणून मी माझ्या संरक्षणाकरता त्याला मारलं. म्हणजे जाणीवपूर्वक पर्पजली प्लॅनिंग करून एखाद्याला मारलं हे सिद्ध केलं तर मग IPC फार मोठ्या प्रकारची शिक्षा आहे. पण बरेच वेळा असं दाखवलं होतं की माझा उद्देश नव्हता त्याला मारला, उद्देश नव्हता. आपण बघतो ना अशा केसेस. मग 73 आणि 74मध्ये त्यांनी केलं तेच आहे, पण त्यांनी ते पर्पजने केलं आहे, जाणीवपूर्वक केलं आहे, हेतुपुरस्सर केलं आहे. याचा पुरावा काय बनवणार तुम्ही? डिपार्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही सांगा की तुम्ही काय पुरावा द्याल असा की तुम्ही जे डिफॉल्ट केला आहे तो तुम्ही हेतू, समजा RTC अवेल करायला नाही पाहिजे, तो केला त्यांनी, तो चुकून गेला, आम्हाला माहीत नाही काय, आम्हाला माहीत नव्हतं याचं. मग कोणी रिटर्न भरला? आमचा अकाउंटंट भरायचा. मग तुम्ही लिगल ॲडवाईस कोणाला घेतला नव्हता का? आम्हाला म्हटलं मग नाही, गरज नाही, आम्ही करतोय. 2 वर्ष झाली, आम्हाला 3 वर्ष झाली, आम्हाला काही नोटीस आली नाही. आम्हाला म्हटलं बरोबर काम चाललंय. फूड बेवरेजेस ते RTC घेतात, कार परचेस केली RTC घेतात, कार रिपेअर केली, मेंटेनन्स केला RTC घेतात. हे सगळ्याची नोटीस त्याला पाठवली. तुम्ही सांगाल की सगळं RTC रिवाज तुम्ही करायला पाहिजे, आणि तो 74 मधला गुन्हा आहे, कसं सिद्ध कराल? असं आहे ना. 73 त्यांनी तरतूद तर केली लॉ मेकरनी, पण बेसिस काय त्याचा? तुम्ही कुठल्या ग्राउंडवर सांगाल की तुम्ही 74 मधलीच नोटीस तुम्हाला आम्ही पाठवतो ती योग्य आहे? 74 नोटीस काढली जाऊ शकते, पण ती टिकली पाहिजे ना. आपली नॉर्मली प्रवृत्ती काय असते की समजा एखादी गोष्ट घडली तर अकाउंटंट काय म्हणतो, मी नाही केलं, ते असिस्टंटने केलं. असिस्टंट म्हणजे ही अशीच प्रवृत्ती आहे ना. मग मला काय माहीत नाही, मला काय सर नीट बोलले नव्हते, मी हे ऐकलंच नाही, मला कुठे माहिती आहे. म्हणजे आपण आपली चूक टाळण्याची प्रवृत्ती माणसामध्ये उपजतच असते. मग अशा ह्याच्यामध्ये चौरदेशन लावला, हां पहिली गोष्ट मी केलंच नाही, मग झालं आहे, सिद्ध होतं झालं आहे, तर त्या पर्पज नाही केलं नाही, हे होणारच ना, हे येणारच ना तिकडे. याच्यामधला लॉ तर बनवला, पण हे इम्प्लिमेंट करण्यामागे काय आव्हान आहेत ती लक्षात घ्या. सेक्शन सगळे तसंच आहेत, पण ती जी पेनल्टी वाढवली आहे ती वसूल करायची आहे गव्हर्नमेंटला, तर त्यांनी 74 ॲक्सेप्ट केला पाहिजे. ते 74 ॲक्सेप्ट करणार नाही.
मग 74 अशा करता बनवला असेल की 74 लावू म्हणजे 73 तरी ॲक्सेप्ट करेल. 74 लावतानाच लावा म्हणजे 73 मान्य करेल. मग ठीक आहे. एवढा जर गंभीररित्या आपल्याकडे डिपार्टमेंट बघताय तर आपण आपली चूक दिसतेच आहे, तर आपण जाऊन त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी बिंग हर्ड आहे त्यात जाऊन सांगू की 73मध्ये आणा. सर तर नका लावू, मी भरतो टॅक्स इंटरेस्ट जे असेल ते, पेनल्टी नका लावू. कसं आहे ना. कदाचित मला असं वाटतं की याच्याकरता 2 सेकंड ठेवले असतील की जाणीवपूर्वक तुम्ही 74ची कारवाई करा, मग तो व्यक्ती इमिजिएटली रिस्पॉन्ड करेल आणि गंभीरपणे घेईल ही गोष्ट आणि 73मधला टॅक्स भरायला तयार होईल. हे आम्ही दिलं तिकडे 15% पहिली ऑफर 15% त्याला टॅक्स भरावाच लागेल. दुसऱ्या ठिकाणी 25% टॅक्स द्यावाच लागेल म्हणजे पेनल्टी, आणि चौथ्या ठिकाणी ऑर्डर निघाली तर 50% पेनल्टी द्यावीच लागेल. आता हे एक्सप्लेनेशन 1 आहे आणि एक्सप्लेनेशन 2 आहे. यात काय दिलं आहे की द एक्सप्रेशन ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द सेड नोटीस आर शॅल नॉट इन्क्लूड. 132मध्ये काय आहे, सेक्शन 132 प्रोव्हाइड द पनिशमेंट ऑफ सर्टन ऑफेन्सेस अंडर GST. 122 ऑफेन्स आणि पेनल्टीज, अपराध आणि त्याचा दंड काय हे दिलं आहे 122 138मध्ये. तर त्यामध्ये 132 जर लागत असेल तर ती प्रोसिडिंग एंड नाही होणार. आपण तेव्हा जेव्हा बघू तेव्हा मी सांगेन ते काय. ओके, त्यांनी टॅक्स भरला 73 74मधला जो काय लागेल त्यातला, पण तरी पण 132 जर त्यावर लागू असेल ती चालू राहील. वेअर द नोटीस अंडर सेम प्रोसिडिंग्स इज इश्यूड टू द मेन पर्सन लायबल टू पे टॅक्स अँड सम अदर पर्सन. एक मेन पर्सन आहे, दुसरे बाकी व्यक्ती आहेत. जर त्यांनी टॅक्स पे केला 73 74चा तर प्रोसिडिंग ऑल द पर्सन लायबल टू पे 122 आणि 125मध्ये आर डीम टू बी कन्क्लुडेड. मानलं जाईल की ते पण कन्क्लूड होईल. पहिले इथे काय होतं, 122 125 बरोबरच 129 आणि 130 पण होते. ते त्यांनी नंतर अमेंडमेंट करून कट केलं. 129 आणि 130मध्ये ट्रान्सपोर्टर, वेअरहाऊस कीपर यांच्यावरती पेनल्टी, तर त्यांच्यावरती वेगळ्या प्रकारे कारवाई होऊ शकते कारण त्यांनी काढून टाकलं. मी टॅक्स पेअर आहे, माझा काय डिफॉल्ट आहे, मी टॅक्स पे केला 73 74 प्रमाणे पे केला, तर ऑल प्रोसिडिंग्स एंड. पण 129वर त्यांच्यावरती काय दाखल केलेली आहे प्रोसिडिंग्स ती चालू राहील, 130 चालू राहील. आणि मिनिंग ऑफ सपरेशन बघा इथे काय दिलं आहे, मिनिंग ऑफ सपरेशन. फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट द एक्सप्रेशन सपरेशन शॅल मीन नो डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट्स. जेव्हा इथे तुम्हाला 74 लावायचं आहे ना, इकडे यामध्ये 74ला रिजन ऑफ फ्रॉड, एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सपरेशन ऑफ फॅक्ट. मग हे डिफाईन केलं असलं पाहिजे ना की याचा नक्की अर्थ काय. हे केलं आहे केव्हा कळणार, ते सपरेशन ऑफ फॅक्ट दिलं आहे. Meaning of separation. Separation shall mean non-declaration of facts or information which a taxable person is required to declare in the return, statement, a report, or any other document furnished under this act, or the rules made thereunder, or failure to furnish any information on being asked for in writing by the PO. आता बघा, जसं मी मला सांगितलं की ITC त्यांनी अवेल केला जो 17.5मध्ये ब्लॉक होता, हे चुकून त्याला सांगू शकतो. पण विदाऊट बिल मार्केटला गुड्स पाठवले, स्टोर केले, ओके, टॅक्स कलेक्ट नाही केला आणि डिक्लेरेशन नाही दिलं, मग हे फ्रॉडमध्ये येईल. यात काय सांगता येईल की यात 73 लावा. जे गुड्स मॅन्युफॅक्चर केले त्यातले समजा तो 30-40% गुड्स विथ बिल पाठवतो आणि 60% विदाउट बिल पाठवतो. या 60% मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या गुड्सची माहितीच रेकॉर्ड करत नाही, सप्लाय करत असताना ए बिल बनवत नाही. 60% सप्लाय झाला, आउटवर्ड सप्लाय डिक्लेअर करत नाही, त्याचं अकाउंटिंग करत नाही.
आणि जर इन्स्पेक्शनमध्ये अशा प्रकारे सापडला हा माल कोणाचा आहे तर ह्या मॅन्युफॅक्चररचा आहे, मग त्यावर त्यांनी टॅक्स भरलेला नाही आहे, मग तो माल त्याचा आहे हे सिद्ध झालं तर त्याच्यावरती 74 लावला जाऊ शकतो का? कारण की त्यांनी मिनिंग ऑफ सपरेशन दिलेलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये. तेव्हा त्यांना म्हणायचं आहे की सपरेशन शाल मीन नॉन डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट. फॅक्ट काय? मॅन्युफॅक्चर जेवढे गुड झाले त्यातले 40% दाखवलेच आपल्यामध्ये, 60% दाखवले नाही, म्हणजे हे लपवलं आहे. Non-declaration of fact or information which a taxable person is required to declare in the return. जे विषय 1ला दाखवले नाही ते टॅक्स भरण्याचा प्रश्न येत नाही. मग त्यानंतर स्टेटमेंट, रिपोर्ट, एनी अदर डॉक्युमेंट फर्निश अंडर दिस ॲक्ट or the rules may be under. Failure to furnish any information on being asked for in writing by the PO. हे 74 कुठल्या केसमध्ये लागू शकतो? जेव्हा विदाऊट बिल गुड्स मार्केटला गेलं तिथे झालं तर 74 तिथे लावलं जाऊ शकतो. पण ते सिद्ध व्हायला पाहिजे. जेव्हा ती नोटीस काढतात त्यावेळेस त्याचं ग्राउंडमध्ये ते आलं पाहिजे की आमच्याकडे याचे पक्के पुरावे आहेत की तुम्ही अशा प्रकारे एवढे गुड्स मार्केटला विदाऊट बिल पाठवले आणि म्हणून आम्ही 74 लावतो. तर गोविंदाचा एक सिनेमा आहे त्यामध्ये तो क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, त्यात तो वकील दाखवलाय ना. खोटं सिद्ध करणं सहज शक्य आहे पण सत्य सिद्ध करणं किती अवघड आहे. आता यामध्ये 74च्या पॉईंट ऑफ व्ह्यू तोच रूल लिहिला आहे, फक्त मी जे रिलिव्हंट 74ला आहे ते घेतलं इकडे. ओके, सेम तसंच येईल जसं 73ला होतं. आता कंपॅरिझन बघा. मध्ये काय होतं? बिफोर इश्युअन्स ऑफ नोटीस नो पेनल्टी, पेमेंट केलं टॅक्स इंटरेस्ट तर नो नोटीस शॅल बी इश्यूड. 74 मध्ये 15% टॅक्स अमाऊंट पे केली, पुढे कारवाई संपेल, शुगर नोटीस पाठवणार नाही. टॅक्स इंटरेस्ट इथे 30 दिवसानंतर द टॅक्स अमाऊंट विथ द इंटरेस्ट पेड विदिन 30 days ऑफ नोटीस. नोटीस इश्यू झाली तरी पण 73 मध्ये कुठली पेनल्टी नाही, पण 25% पेनल्टी लागू होते 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 74 मध्ये. त्यानंतर मग ऑर्डर येईल, ऑर्डर आली 30 दिवसामध्ये 10% किंवा 10,000. सेक्शन 73 मध्ये 10% किंवा 10,000 विच एव्हर इज हायर हे काय असेल? पेनल्टी असेल. 30 दिवसामध्ये पे केली तरी पण आणि 30 दिवसानंतर पे केली तरी पण 10%च पेनल्टी किंवा 10,000, हे जास्त नाही. 74 मध्ये असं नाही. नोटीस आली तर 30 दिवसामध्ये 50% आणि त्यानंतर 100% पेनल्टी लागेल टॅक्सच्या प्रमाणे. आता हे मध्ये 10% CGST मध्ये, 10% AGST मध्ये, मग त्यानुसार 20% होईल. टॅक्स अमाऊंट आपण जेव्हा बोलतो तेव्हा ही CGSTच्या प्रमाणात CGST मधली आहे, सेम तेवढीच AGST मध्ये पण होईल. आणि मग दोन्ही बघितलं तर मग दुप्पट व्हायला पाहिजे. ह्याच्यात पण असं मी ऐकलं आहे की काय काय लोक सेमच लावतात, काय काय लोक दुप्पट लावतात. हा पण इश्यू आहे. हां, कारण की आपण हे CGST मध्ये बघतोय, जेव्हा टॅक्स अमाऊंट बघतोय तेव्हा टॅक्स अमाऊंट याच्यामध्ये जी अमाऊंट आहे, जसं आपण इनवॉइस बनवतो तेव्हा आपण जसं ह्या ॲक्टमध्ये आधी अमाऊंट होते तर IGST गेलं तर टोटल अमाऊंट होतं. कसं होतं, तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे काही मिळेल ना तर तुमच्याकडे कुठलं ना कुठलं असं लायब्ररीचं पॅकेज पाहिजे की ज्यात तुम्हाला अशा प्रकारचे क्लिअरमेंट बघता येते. मी तुम्हाला काल दाखवलं ना टॅक्स रिप्लाय, तर ते मी आता घेणार आहे. ते त्याला तेच जरूर थोडंसं म्हणजे स्वस्त आहे आणि म्हणजे चांगल्या प्रकारे पण आहे आणि स्वस्त पण आहे.
मी याचं बघितलं टॅक्समनचं 14,500 प्लस GST 8% 17,000ला जातं आणि हे 4,200 आणि प्लस GST म्हटलं तरी 4,500पर्यंत जाईल ते. पण याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये रेट चेंज झाले तर चेंज कधी झाले काय कळतं, संबंधित सेक्शनचे कुठले कुठले केसेस आहेत ते कळतं, सर्क्युलर कुठे आले ते कळतं, अमेंडमेंट किती झाल्यात ते कळतं, त्याच्या सेक्शन वाईज अमेंडमेंट प्लस त्याचे केस लॉज, रेट चेंज, कुठल्या डेटपासून कुठल्या डेटला काय रेट होता कुठल्या गुड्सचा हे पण कळतं. ती बरीच जी माहिती आहे ती एकंदरीत पटकन मिळते तिकडे. तर तसं काहीतरी घेतला पाहिजे येत ना आपल्याला पाहिजे तसं क्लिअरिटी येईल. जसं अभ्यास करत जातो तसं त्याच्या आणखीन पटणं येत जातं. आता कसं माझ्याकडे ज्या प्रकारची लोक पहिले यायचे तेव्हा त्यांना बेसिक सांगायचं आहे एवढंच मी बघायचो. आता जर मला अशा प्रकारच्या गोष्टी विचारायला लागले कोण आणखीन डिटेलमध्ये जाऊन तर मला पण तेवढा अभ्यास करण्याची गरज पडणार, मला पण मग केसला स्टडी करायची गरज पडणार. त्याप्रमाणे आता मी पण ते विचार करतो की आपण थोडासा स्टडी करू केस लॉचा आणि मग त्याप्रमाणे मग जे काय प्रश्न येतील ते मग सगळे ह्याला फार म्हणजे हार्डवर्क करायला लागतं, अभ्यास करायला लागतो. तर तुम्ही मग कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता मग काय नक्की जजमेंट आले. टाईम ऑफ इश्युअन्स शो कॉज ऑर्डर हे पण मी क्लिअर केलं. म्हणजे हे दोन सेक्शन बघितले ते महत्त्वाचे पॉईंट हे आहेत, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि हे जे आपण 6 मंथ किंवा हे वाचतो यामध्ये इथे बघा ॲटलिस्ट 6 मंथ म्हटले, ॲटलिस्ट 6 मंथ. ऑर्डरच्या अगोदर तुम्ही ॲटलिस्ट 6 मंथ म्हटलं म्हणजे 8 महिन्याने ऑर्डर काढली तर चालणार नाही का, असं काय नाही ना. ॲटलिस्ट 6 मंथ म्हणजे ऑर्डर काढायची आहे, इश्युअन्स ऑफ ऑर्डर जी 5 वर्षे, 5 वर्षाच्या अगोदर मिनिमम 6 मंथ त्यामध्ये पिरियड पाहिजे, गॅप पाहिजे. शोकॉज नोटीसमध्ये आणि ऑर्डरमध्ये 6 महिने वेळ दिला पाहिजे टॅक्सपेयरला. त्याला जे ग्राउंड कम्युनिकेट केलं आहे त्यावर त्याला रिप्लाय द्यायचा असेल शोकॉज नोटीसला, म्हणून त्याला तो वेळ दिला आहे 6 महिन्याचा. असं आहे ना. तुम्ही त्याच्यावरती एक सिरियस अशा प्रकारे एक त्याला इंटिमेशन करता की तुम्ही चुकीच्या प्रकारे टॅक्स भरला आहे. तर मग आपण चुकीच्या प्रकारे टॅक्स भरला आहे की नाही भरला. तुम्ही 18-19ची केस काढली कधी 2023मध्ये, तर 18-19ला काय झालं होतं, अकाउंटंट तेव्हा कोण होता, जी माणसं काम करत होती ती माणसं काम करत असतील असं नाही. मग दुसऱ्या माणसाने जो चार्ज घेतला आहे तो ती माहिती बघेल, शोधेल, समजून घेईल, त्याला वेळ द्यायला पाहिजे नको. मग 73च्या केसमध्ये 3 महिने वेळ ठेवला आहे आणि 74मध्ये पेनल्टी खूप जास्त आहे. मग त्यांना आणखीन ती माहिती शोधायला वेळ द्यायला पाहिजे, म्हणून तिथे 6 महिने वेळ दिला आहे. तुम्ही उपयुक्त तुम्हाला जर का वाटतं की आपण चुकीच्या प्रकारे तुमच्यावरती आम्ही काहीतरी चार्ज लावतोय, चुकीचा करा तुम्ही सिद्ध करा, असं आहे ना. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे की तुम्ही एखाद्याला त्यांनी चुकीचा वागला आहे, चुकीचं जर केलं आहे ॲक्ट, तर त्याला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार द्यायला पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. आणि जर तो सिद्ध करू शकत नसेल तर मग त्याला त्याचा गुन्हा आहेच, मग त्याला पेनल्टी लागू होईल. आता तुम्ही 75 बघाल तर 75मध्ये काय दिलं आहे, जनरल प्रोव्हिजन्स ॲक्ट रिलेटिंग टू डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. तर आता 74मध्ये काय होतं, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स होतं, तर त्याच्यासाठी हे जनरल प्रोव्हिजन्स आहे डिटर्मिनेशन करण्यासाठी. यातलं बघा 74(4) तुम्हाला अगदी माहितीच आहे, सॉरी 75(4) तुम्हाला अगदी माहितीच आहे. अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड हे द्यायलाच पाहिजे. यात त्यांनी 13 सबसेक्शन दिलेले आहेत. आता जो पिरियड दिला आहे ना 3 वर्ष 5 वर्ष, बरोबर आहे,
आता ह्याच्यामध्ये समजा (2023) 22-23 वर्ष आहे. डिसेंबर 31, 2023. ओके, इथे काय फाईल झाला? ॲन्युअल रिटर्न. मग पुढे 1 वर्ष संपलं, 2 वर्ष संपलं, इकडे 3रं वर्ष संपलं. म्हणजे इथे 31 डिसेंबर 2026 पर्यंत फिनान्शियल इयर 22-23ची ऑर्डर निघायला पाहिजे. आता समजा एक टॅक्सपेअर आहे, त्याच्यावरती 2025चा समजा नोटीस त्याला शो कॉज पाठवली गेली जानेवारी 2025मध्ये, जर याला शो कॉज पाठवली. ओके, त्यानंतर तो ॲक्सेप्ट करणार नाही शो कॉज, त्याला मान्य नाही आहे त्यांनी सांगितलं. मग ऑर्डर काढली गेली, 3-4 महिन्यात ऑर्डर आली, त्यानंतर तो अपील करणार आहे. अपील चालू राहिलं. आता हे अपील चालू राहिलं, जानेवारीमध्ये काय केलं ॲक्च्युली, त्याच्यावरती डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स केला गेला डिपार्टमेंटकडनं आणि कारवाई चालू झाली. आणि या कारवाई दरम्यान पुढे पहिलं काय अपीलचं मग AT, मग हायकोर्ट, मग सुप्रीम कोर्ट, त्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2026 हा कालावधी निघून गेला. मग ऑर्डर काढता येईल का? इथे काय दिलं आहे? पिरियड ऑफ स्टे बाय कोर्ट शॅल बी एक्सक्लुडेड वाईल कम्प्युटिंग पिरियड ऑफ 3 to 5 years. हा जो पिरियड ऑफ स्टे बाय कोर्ट आहे, आता जर ते मॅटर कोर्टात गेलं तर पहिले कोर्ट काय तुम्ही हिची रिकव्हरी थांबवा. आता हा मॅटर काय चालला आहे की इकडे चालू आहे, पेंडिंग आहे. आता तर तेवढा जो पिरियड आहे, जो तो पिरियड असेल वेअर द सर्व्हिस ऑफ नोटीस ऑर आयसिंग ऑफ ऑर्डर इज स्टेड बाय अन ऑर्डर ऑफ कोर्ट अपिलेट ट्रिब्युनल, द पिरियड ऑफ सच स्टे शॅल बी एक्सक्लुडेड इन कम्प्युटिंग पिरियड स्पेसिफाईड इन 73(2) म्हणजे 3 वर्ष. आणि इकडे जो पिरियड दिला आहे 73-74मध्ये तो त्यातनं वगळला जाईल, कारण की स्टे दिलेला आहे. ती कारवाई म्हणजे पुढे तुम्हाला असं करू नये की चला जाणीवपूर्वक स्टे आणा आणि मग हा पिरियड जो आहे हा उलटून जाईपर्यंत तो स्टे कसा येईल हे बघून मग टॅक्स चुकवता येईल. तर तसा चान्स मिळू नये, म्हणून ही प्रोव्हिजन आहे. तो जर स्टे आला असेल कोर्टाकडनं तर काय होईल, तेवढा पिरियड एक्सक्लूड केला जाईल. फ्रॉड अंडर सेक्शन 74(1) नॉट सस्टेनेबल. ओके, म्हणजे कोर्टाने सांगितलं की नाही हे 74 हे काय सिद्ध होत नाही आहे. आता जर का इकडे असा पिरियड दिला आहे, हा पिरियड दिला आहे आणि इथे समजा डिसेंबर आहे. आता जर इथे नोटीस 73ची काढायची असेल तर कधीपर्यंत काढता येईल? 30 सप्टेंबर ना, बरोबर आहे. आता जर इथे ही जी नोटीस दिली आहे ती जानेवारीत दिली आहे आणि पुढे जे काय मॅटर चालू आहेत यातून काय झालं प्रोसिडिंगमध्ये की नाही 74 नॉट सस्टेनेबल. आता जर हे सिद्ध झालं असं की 70 आणि हे कधी कळलं? सप्टेंबर नाही, ऑक्टोबरला, नोव्हेंबरला ऑर्डर कधी काढले? जानेवारीला शो कॉज नोटीस, आणि नोव्हेंबरला सांगताय की 74 नाही होणार. मग इकडे 73 नोटीस काढता येईल का आता? पण 74 जी काढली आहे तीच कन्वर्ट होईल 73मध्ये. ही शो कॉज नोटीस दिली आहे 74मध्ये, तीच 74 मान्य नाही ना तुम्हाला. मग समजा 73 आहे, मी टॅक्स देणं लागतो पण 74 प्रमाणे नाही, फ्रॉड नाही आहे. मग ठीक आहे, फ्रॉड नाही आहे ना, मग तीच नोटीस जी 74ला दिली आहे इश्यूड शॅल बी डीम टू बी, ही मानलं जाईल ही नोटीस. मग 74ची मान्य नाही तर 73ची होती आहे मान्य आहे तुम्हाला. मग ती
समजलं जाईल की ती नोटीस 74 नाही 73ची होती. मग अकॉर्डिंगली मान्य आहे, तर पेमेंट करा, अदरवाईज तिची ऑर्डर काढली जाईल, त्याला पेमेंट करावंच लागेल. म्हणजे मला नोटीस आलेली नाही आहे, मी घ्या पेमेंट करू 73ची, असं नाही करता येणार. 74ची नोटीस आहे, ती 74ची म्हणून नॉट सस्टेनेबल. जर ती 74ची म्हणून जर का टिकू शकत नसेल, जो दावा आहे डिपार्टमेंटचा तो जर मान्य होऊ शकत नसेल, तर मग टॅक्सपेअरचं म्हणणं आहे की मी टॅक्स देणं लागतो, पण ॲज पर 74 नाही. मग मानलं जाईल की ती शोकॉज नोटीस 74ची, 73ची. देन नोटीस इनिशियली इश्यूड शॅल बी डीम टू बी कळलं एवढं. तिसरं, adjudication order in pursuance of appellate authority, appellate tribunal, courts direction to be issued within 2 years. आता याच्यामध्ये where any order is required to be issued in pursuance of the direction of AP court, such order shall be issued within 2 years from the date of communication of the said direction. डायरेक्शन दिलं की असं वगैरे ते कारवाई करायची आहे, तर मग ती 2 वर्षामध्ये करायलाच पाहिजे. अपील प्राधिकाराच्या किंवा अपील न्यायाधिकरणाच्या किंवा न्यायालयाच्या आदेशामध्ये कोणताही आदेश काढणे आवश्यक असेल, तर असा आदेश उक्त निर्देश कळवण्यात आल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत काढण्यात येईल. त्यानंतर काढता येणार नाही, 2 वर्षामध्ये काढता येईल. Granting of time and adjournment of hearing, maximum adjournment 3 times. स्थगिती असते ना की आता मला ह्या तारीख पे तारीख, पुढची तारीख द्या. मग परत गेलो, आता माझे डॉक्युमेंट तयार नाही आहेत, अकाउंटंटला बोलवलं आहे, जुना अकाउंटंट होता त्यांनी हे काम केलं होतं. तर अशा प्रकारे जे काय सगळे दिले जाते की मला त्यांनी मागितलं काय की मला अपॉइंटमेंट बिंगड पाहिजे, आलं आणि सांगितलं की मला माझी बाजू मांडायची आहे, पण डॉक्युमेंट मला रेडी करायला थोडा अजून वेळ पाहिजे, आणखीन मला पुढची तारीख द्या. अशा प्रकारे द प्रॉपर ऑफिसर शॅल इफ सफिशियंट कॉज इज शोन बाय द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स ग्रँट टाईम टू द सेम पर्सन अँड अडजर्न द हिअरिंग जे आहे त्याचं ते स्थगित केलं जाईल फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग. त्याला सगळी दिली जाऊ शकते. संबंधित अधिकारी कर आकारणी योग्य असलेल्या व्यक्तीने पुरेसे कारण दिल्यास उक्त व्यक्तीला मुदत देईल आणि कारणे लेखी नमूद करून ती सुनावणी तहकूब करेल. अशी तहकूब स्थगिती 3 वेळा दिली जाऊ शकते, परंतु कार्यवाही दरम्यान कोणत्याही विधी सुनावणी 3 पेक्षा अधिक वेळा तहकूब करता येणार नाही. 3 वेळा तहकूब करता येईल. वेगवेगळे मार्ग आहेत ना, काहीतरी अडचणी सांगायच्या, पुढची तारीख द्या, मी येतो, मला तुमचं नोटीस मान्य, मला बाजू मांडण्याच्या पुढची तारीख द्या, आणि लिहून देईल कारण काय. आपण जवळचा व्यक्ती एक्सपायर झाला, जवळच्या व्यक्तीचं ऑपरेशन आहे, अशी वेगवेगळी कारणं किती पण द्या, 3 वेळाच फक्त मिळेल. 3 वेळाच तहकूब करता येईल. 4थ्या वेळेस मग त्याचं म्हणणं ऐकण्याची संधी संपली. रिजनेबल त्यांना 3 वेळा दिलेले असेल. म्हणजे असे योगायोग मुद्दामून नाही करत, असं घडतं आहे, असे योगायोग किती वेळा घडतील. जर इथे ठेवलंच नाही असं, तर असं एखादा व्यक्ती 100 वेळा काही कारण दाखवेल, तर 3 वेळाच ऐकलं जाईल. 4थ्या वेळेस मग त्याला संधी गेली, संपली. द प्रॉपर ऑफिसर इन हिज ऑर्डर, जो ऑर्डर काढेल, जी पीओ ऑर्डर काढेल, त्यामध्ये शॅल सेट आउट द रिलिव्हंट फॅक्ट्स अँड द बेसिस ऑफ द डिसिजन. कुठल्या बेसिसवरती तुम्ही त्याला नोटीस पाठवताय. मग आउटपुट टॅक्स प्रॉपर नाही भरला, ITC प्रॉपर नाही घेतला, एरिनेटरी रिफंड कसा घेतलेला आहे, याच्याविषयी संबंध जे आहे, रिलिव्हंट फॅक्ट्स, संबंधित तथ्ये आणि जे काही रिलिव्हंट फॅक्ट अँड द बेसिस ऑफ डिसिजन, त्याच्या निर्णयाचा मूलाधार विशद करेल. कळलं ना? Amount of tax, interest and penalty determined cannot be excess of amount specified in notice. आता the amount of tax, interest, penalty demand केले in the order shall not be the excess of the amount
शोकॉज नोटीसमध्ये जेवढी अमाऊंट आहे तेवढ्याच अमाऊंटची डिमांड नोटीस असली पाहिजे. डिमांड नोटीसमध्ये नो डिमांड शॅल बी कन्फर्म, काय म्हणतात ती एक्सेस असता कामा नये. नो डिमांड शॅल बी कन्फर्म ऑन द ग्राउंड्स अदर दॅन द ग्राउंड स्पेसिफाईड इन द नोटीस. जेव्हा शोकॉज नोटीस दिली त्यात जे ग्राउंड होते आणि त्यात जो काय टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी होती तेवढीच पेनल्टी आणि तेच ग्राउंड ऑर्डरमध्ये असले पाहिजे. नंतर आणखीन ते वेगळे सापडले म्हणून मग इंटरेस्ट आणखी ऑर्डरमध्ये जास्त अमाऊंट काढली असं नाही होतं का. मग तुम्ही ज्या करा शोकॉज नोटीस काढले जेवढ्या अमाऊंटची काढले तेवढ्याच अमाऊंटची त्याला ऑर्डर काढली पाहिजे. आदेशामध्ये मागणी केल्याच्या कराची, व्याजाची आणि शास्तीची रक्कम त्या नोटिशीमध्ये स्पेसिफाय केलेल्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही आणि त्या नोटिशीत स्पेसिफाय केलेल्या कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास त्या मागणीस पुष्टी देण्यात येणार नाही. विसंगती असता कामा नये शोकॉज नोटीसमध्ये आणि ऑर्डरमध्ये, दोन्ही सेम पाहिजे. मॉडिफिकेशन ऑफ टॅक्स आता वेअर द ॲपेलंट ऑथॉरिटी ट्रिब्युनल कोर्ट मॉडिफाईज द अमाऊंट ऑफ टॅक्स डिटरमाइंड बाय द पीओने ज्या ग्राउंडवरती जेवढी टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टीची अमाऊंट काढली आहे याच्यामध्ये जी टॅक्सची अमाऊंट आहे ती चुकीची आम्ही पार्शियली मान्य करतो, पार्शियली अमान्य. आणि जर का ते अपेलेट ऑथॉरिटी, अपेलेट ट्रिब्युनल किंवा कोर्टाने मान्य केलं तर द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट आणि पेनल्टी जी आहे शॅल बी स्टँड मॉडिफाईड. तर टॅक्स कमी झाला अकॉर्डिंगली त्याची इंटरेस्ट आणि पेनल्टी पण कमी व्हायला पाहिजे. पीओने निश्चित केलेल्या कराच्या रकमेत अपील प्राधिकारी किंवा अपील न्यायाधिकरण किंवा न्यायालय फेरबदल करील त्या बाबतीत अशा फेरबदल केलेल्या कराची रक्कम विचारात घेऊन तदनुसार व्याजाची आणि शास्तीची रक्कम ही पण बदलली गेली पाहिजे. इंटरेस्ट हा लागू असतोच, ऑलवेज लागू असतो. इंटरेस्ट ऑन द टॅक्स शॉर्ट पेड किंवा नॉट पेड शॅल बी पेबल, हा देणं आहेच. वेदर आर नॉट स्पेसिफाईड इन द ऑर्डर डिटरमाइनिंग द टॅक्स. जी ऑर्डर दिली आहे त्यात इंटरेस्ट लावलेला असो तर नसो, इंटरेस्ट हा देय असेलच. ओके, इंटरेस्ट कधी माफ करत नाही गव्हर्नमेंट. जर त्याचं काहीतरी अनपेड अमाऊंट निघाली टॅक्सपेअरची तर गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागतो, तर मी टॅक्स देतो. इंटरेस्ट काय मी देणं लागत नाही, इंटरेस्ट हा द्यावाच लागेल, कंपल्सरी आहे. पेमेंट ऑफ इंटरेस्ट मॅन्डेटरी इवन इफ नॉट स्पेसिफाईड इन द ऑर्डर डिटरमाइनिंग प्राइस. तीन वर्ष किंवा 5 वर्ष, ट्रॅक्टरप्रमाणे 3 वर्ष किंवा 5 वर्ष याच्यामध्ये. आता जी माझी केस तुम्हाला मी सांगितली ज्यामध्ये इंटरेस्ट देणं लागतो ॲक्च्युली, हां, पण त्यांनी ऑर्डर नाही काढली. त्यांनी जर ऑर्डर नाही काढली तर डीम कन्क्लुजन ऑफ ॲप्लिकेशन प्रोसिडिंग संपलं, आता कारवाई करू शकत नाही. हां, नंतर जर कळलं अरे याच्याकडे इंटरेस्ट मागायला पाहिजे होता, याच्याकडे टॅक्स मागायला पाहिजे होता, 3 वर्ष होऊन गेली, 5 वर्ष होऊन गेली, आता नाही मागू शकत. द ॲड्युडिकेशन प्रोसिडिंग्स शॅल बी डीम टू बी कन्क्लुडेड, मानलं जाईल की संपलं आता. इफ द ऑर्डर इज नॉट इश्यूड विदिन 3 years ॲज प्रोव्हाइडेड फॉर इन 7310 और 5 years 7410. 3 वर्ष किंवा 5 वर्ष आला नाही, काढण्यात आला नाही तशा प्रकारची, तर मग कार्यवाही समाप्त झाली, समाप्ती, संपलं आता. हां, आता बघा ॲड्युडिकेटिंग ऑथॉरिटी का बनवली आहे, त्यांचं काम आहे ना स्क्रुटिनी करणं. कोणाचं काम, डेटा कोणाकडे जातो, डेटा कोणाकडे जातो, रिटर्न फाईल केलं, डेटा कोणाकडे, मग ज्यांना मग ती ऑथॉरिटी आहे ना त्यानुसार त्यांनी वेळेमध्ये जी वेळ दिली आहे त्या वेळेमध्ये स्क्रुटिनी करणं, गरज असल्यास ऑडिट करणं, इन्स्पेक्शन करणं, याचे अधिकार कोणाकडे आहेत. त्यांनी आपल्या अधिकारामध्ये निर्धारित वेळेमध्ये या कारवाई पूर्ण केल्या पाहिजे. त्यांना एवढं डिपार्टमेंट दिलं, एवढी माणसं दिली, तेवढ्या लोकांना गव्हर्नमेंट पेमेंट पगार देतं, ते कशा करतात, यांचं कामच आहे ना. असं जो वेळ निर्धारित केला आहे तो वेळ पुरेसा आहे.
3 वर्ष दिलेलं आहे तो वेळ पुरेसा आहे, त्यानुसार ते 3 वर्षात काम संपलं पाहिजे. पूर्वीच कसं आहे सगळंच मॅन्युअली करायला लागत होतं, आता सगळं कम्प्युटराईज झालं आहे. सगळा डेटा जो आहे तो जे काय AI टूल्स आहेत त्यांनी तुम्हाला कळतं की बाबा कुठले कुठले स्टुडंटनी करणं योग्य आहेत, कोणाचं ऑडिट करायला पाहिजे. काहीतरी त्यांनी अशा प्रकारचे हे पॅरामीटर सेट केले, रिस्क पॅरामीटर, त्यानुसार कोणाचं ऑडिट करायचं, कोणाचं स्क्रुटिनी करायची, कोणाचं इन्स्पेक्शन करायचं, हे सगळं त्यांना सिस्टममधनं प्रोग्रामिंग केल्यावरती कळतं. आणि ते केल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये जे माणसं पाठवून जी कारवाई फिजिकली करायची आहे ती त्यांनी करायची आहे. मग यानुसार आता सगळे चाललं आहे ना की ऑडिटचं वेगळं डिपार्टमेंट करायचं, स्पेशल त्या लोकांना एक अशी एक फौज बनवू की जे मॅक्झिमम ऑडिट करतील. आता बरंचसं सगळं ऑटोमॅटिक झालं आहे, त्यामुळे स्क्रुटिनी पॅरामीटर कमी झाले, स्क्रुटिनीचं काम कमी होईल. मग स्क्रुटिनीचं काम कमी होईल तर तेवढ्या लोकांना ऑडिटमध्ये लावा, स्क्रुटिनीचं काम कमी होईल. इन्स्पेक्शन करा आणि ऑडिट करा, म्हणजे काय होईल, टॅक्स कलेक्शन वाढेल. उद्देश हा आहे ना की जिकडे जिकडे टॅक्स चोरी आहे ती आपलं इन्स्पेक्शन प्रॉपर होत नाही म्हणून आहे आणि ऑडिट होत नाही म्हणून आहे. आता इन्स्पेक्शन ऑडिट जर वाढवलं तर आणखीन काय होईल, कंट्रोल येईल टॅक्स चोरांवरती. आता हा बघा काय थोडं बघा, हे महत्त्वाचं आहे. किंवा वेळा कसं असतं की काहीतरी गुड्स किंवा सर्व्हिसची ॲक्टिव्हिटी चालू आहे, गुड्स आणि सर्व्हिसेस याचा रेट समजा 12%, 18%. आता याच्यामध्ये काय काय अशा हे आहेत, समजा एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्यांची कोर्स फीस समजा 15,000 आहे, कोचिंग क्लास. तर ह्याच्यामध्ये ते काय करतात, बुक्स पण प्रोव्हाइड करतात. त्या बुक्सची कॉस्ट अराऊंड समजा या 12,000मध्ये त्या बुक्सची कॉस्ट 3,000. ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे, पण ते या 15,000वरती त्यांना GST द्यायला लागतो 18%. म्हणजे हे 15,000 जे आहे ही इन्क्लुडिंग GST फी आहे. दुसरं एक ट्रेनिंग सेंटर आहे, दुसरं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्यांनी काय केलं की 12,000 फीस ठेवली आहे, म्हणजे ते 12,000वरच GST भरतात आणि सांगतात की 3,000ची बुक्स आहेत, 3,000ची बुक्स आहेत आणि बुक्सवर GST लागत नाही. आपण जर बुक्स परचेस केली तर बुक्स वेगळी तर विकत असेल कोण, तर बुक्सवरती काय GST लागत नाही. 12,000वर GST पे करतात, 3,000ची बुक्स GST पे करत नाही. स्टुडंटला काय बोलतात की 12,000 तुम्ही फीज म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हॉइसमध्ये देऊ, ही फीज आहे आणि 3,000ची बुक्स तुम्ही घेतली हे दाखवू, ते या प्रकारे दाखवतात आणि या 3,000 GST भरत नाही. एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या, हे तुम्हाला समजण्या करायला सांगतो मी. आता डिपार्टमेंटला असं वाटतं की 15,000वरती एक ट्रेनिंग सेंटर आहे, ते 18,000मध्ये इन्क्लुडिंग बुक्स जर 18% GST भरते तर ह्यांनी पण भरला पाहिजे. ह्यांचा काय दावा आहे की आम्ही 12,000 वेगळे घेतो आहे आणि 3,000 जे बुक्सचे आहेत ते वेगळे घेतो. ओके, पण डिपार्टमेंटचं म्हणणं असं आहे की तुम्ही 12,000बरोबर हे 3,000ची बुक्स घेणं हे स्टुडंट करता व्हॉल्युंटरी केलेलं नाही आहे, कंपल्सरी केलं आहे की तुम्हाला घ्यावंच लागेल आणि तुम्ही 15,000 त्यांच्याकडनं फी घेत आहे. ओके, आणि याच्यावरती कोर्ट मॅटर चालू आहे. तिसरं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, यांचं पण याच प्रकारे काम चाललं आहे की असे हे वेगळे अमाऊंट दाखवा आणि त्यांचं कोर्स मटेरियल किंवा इतर गोष्टी ते वेगळं दाखवा. म्हणजे त्यांचं बेसिकली डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की तुमचा हा कंपोजिट सप्लाय की तुम्ही एक सर्व्हिस प्रोव्हाइड करताय आणि बुक्स आहेत ते गुड्स आहेत, कंपोजिट सप्लाय आहे. त्यामुळे जो मेन सप्लाय आहे त्याला जो टॅक्स रेट लागतो आणि त्याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू एकत्र द्यायला पाहिजे आणि त्यावर GST भरला पाहिजे. आता हा मॅटर कोर्टमध्ये सुनवाई चालू आहे. लक्षात घ्या, आता मी वाचतोय जरा हे. एखाद्या वाद प्रश्नावर अपील प्राधिकाऱ्याने किंवा अपील न्यायाधिकरणाने किंवा उच्च न्यायालय
अपील ऑथॉरिटी, अपीलेट ट्रिब्युनल किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट आपला निर्णय दिलेला असेल आणि तो निर्णय एखाद्या दुसऱ्या कार्यवाहीतील महसुली इतिहास बाधक ठरत असेल, म्हणजे ॲक्च्युली काय झालं आहे, यांना शो कॉज दिली, ओके, तशी यांना पण शो कॉज दिली, यांना शो कॉज दिली, मग ऑर्डर काढली, हा कोर्ट मॅटर चालू आहे, यांना शो कॉज देऊन ठेवली आणि यांना जी काय ऑर्डर काढली डिपार्टमेंटचे अगेन डिसिजन गेले की नाही टॅक्सपेअरचं बरोबर आहे, डिपार्टमेंटचं म्हणणं चुकीचं आहे. आता सेम तशाच ग्राउंडवरती दुसऱ्याला आपण शोकत दिलेली आहे, आता ह्याला ऑर्डर काढली तर ऑलरेडी आपल्या डिसिजन आपल्या अपोजिटमध्ये गेला आहे, म्हणजे हा टॅक्सपेअर बोलणार की तिकडे बघा काय झालं आहे, ह्याला पण ऑर्डर दिली तर आपण मागू शकत नाही, कारण की ऑलरेडी काय झालं आहे, ज्या प्रकारची ग्राउंड आहे त्याच्या अगेन्स्ट डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट अपिलेट ऑथॉरिटीने डिसिजन दिलेलं आहे, केस ट्रिब्युनलमध्ये किंवा कोर्टमध्ये मॅटर चालू आहे. त्या अपील प्राधिकाराच्या किंवा अपील न्यायाधिकरणाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या अशा निर्णयाविरुद्ध अनुक्रमे अपील न्यायाधिकरण किंवा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील प्रलंबित असेल तेव्हा येथे उक्त कलमान्वये कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई सुरू झाली असेल, शोकत नोटीस दिले तेथे अपिलावरील प्राधिकाराच्या निर्णयाचा दिनांक, अपिलावरील प्राधिकाराच्या निर्णयाचा दिनांक आणि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाचा दिनांक किंवा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दिनांक किंवा सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक यामध्ये व्यतीत झालेला कालावधी कलम 73च्या पोटकलम 10मध्ये किंवा यथास्थिती कलम 74च्या कलम 10मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्पेसिफाय केलेला कालावधी बोलताना वगळण्यात येईल. म्हणजे बघा हे इथे तसं स्टे दिला तिथपासून ती कारवाई चालू आहे, निर्णय होत नाही, तो पिरियड बघायला जातो ना. तसं इथे काय दिलं आहे, शोकत नोटीस दिली आहे पण त्या विषयावरती कोर्टामध्ये केस चालू आहे, अपिलात गेले ते तिथपासून निर्णय लागेपर्यंत जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जितका वेळ जाईल तो कालावधी तो 3 वर्षाचा पिरियड दिला आहे त्यातनं वगळण्यात येईल. शोकत देऊन ठेवले पण आता ऑर्डर कधी दिली 3 वर्षामध्ये, पण इथे कोर्ट मॅटर पेंडिंग आहे आणि जर का तो निर्णय डिपार्टमेंटच्या बाजूने आला तर मग जेवढे लोक चुकले असतील टॅक्स देण्यामध्ये हे चुकलेत, यांच्याविषयी काय केलं आहे, कोर्ट मॅटर चालू आहे, डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट पहिला निर्णय गेला आहे आणि मग AT, मग पुढे ट्रिब्युनल, मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, डिपार्टमेंट जेवढा पुढे लढत राहील तितका पिरियड ज्यांना शोकत देऊन ठेवलेली आहे तो पिरियड वगळण्यात येईल आणि जर निर्णय डिपार्टमेंटच्या फेवरमध्ये गेला तर लगेच मग ह्यांना सगळ्यांना ऑर्डर काढली जाईल, भले तो 3 वर्ष पुढे जाऊ, 3 वर्ष कंप्लीट हो, असं आहे ना. ऑर्डर तर काढायची आहे कारण डिपार्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिफॉल्ट आहे, पण टॅक्सपेअरनी डिफॉल्ट नाही आहे म्हणून सांगितलं आणि जी पहिली ऑथॉरिटी AT अपील ऑथॉरिटी आहे त्यांनी डिसिजन दिलं की नाही डिपार्टमेंट चुकीचं आहे, टॅक्सपेअर बरोबर आहे, डिपार्टमेंट मान्य करणार नाही, मग ते ATमध्ये जाणार, हायकोर्टला जाणार, मग त्या 2 डेटमध्ये जेवढा वेळ जाईल तेवढ्या वेळामध्ये 3 वर्ष संपली तर ऑर्डर काढता येणार नाही. कळलं ना मॅटर काय. मग ती ऑर्डर काढण्याची जी काय कालावधी आहे तो एक्सिड जरी झाला तरी तो पिरियड वगळल्यामुळे ऑर्डर काढण्याचा अधिकार हा व्हॅलिड राहील, काढता येईल, तो ऑर्डर काढता येईल. म्हणून बघा दिले द डेट ऑफ द डिसिजन ऑफ ए पिरियड स्पेंड बिटवीन, जो वेळ जाईल ना, डेट ऑफ द डिसिजन ऑफ ए अँड दॅट ऑफ द AT, द डेट ऑफ द डिसिजन ॲट अपील ट्रिब्युनल टू हायकोर्ट आणि हायकोर्ट टू सुप्रीम कोर्ट. जर अपील केलं डिपार्टमेंटनी, लक्षात घ्या, जोपर्यंत हा निर्णय लागत नाही किंवा यात जर 6 महिने गेले, 8 महिने गेले, 10 महिने गेले आणि तिकडे जर पिरियड एक्सिड झाला 3 वर्ष तरी हा काळ वगळला जाईल. शोकत देऊन ठेवले, ऑर्डर काढता येईल तेव्हा काढू आपण, पण तोपर्यंत जर का 3 वर्ष होऊन गेली तरी पण तेवढा कालावधी वगळला गेल्यामुळे 3 वर्ष होऊन पण ॲक्च्युअलमध्ये मानलं जाईल 3 वर्षे झालीच नाही.
तेवढा पिरियड वजा होईल. शॅल बी एक्सक्लुडेड, शॅल बी एक्सक्लुडेड. मग ते 73 10 असो किंवा 74 10 असो. Notwithstanding anything contained in section 73-74, where any amount of sale passage tax in accordance with a return furnished under section 39 remains unpaid, either wholly or partially. GSR 1 फाईल केला आणि 3B फाईल करताना GSR 1 मध्ये 100 रुपये दाखवले, 3B मध्ये 80च भरले, किंवा 3B फाईलच नाही केला म्हणजे 100 पूर्णपणे भरलेच नाही. अनपेड वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल पासेज टॅक्स. आता खाली काय म्हटलं इथे बघा, फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन द एक्सप्रेशन सेल पासेज टॅक्स शॅल इन्क्लूड द टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज 37 म्हणजे GSR 1, बट नॉट इन्क्लुडेड इन द रिटर्न 39. जी डिफरन्शियल अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट द सेम शॅल बी रिकवर्ड अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 79. सेल पासेज टॅक्स आणि इंटरेस्ट देअर ऑन टू बी रिकवर्ड ॲज पर सेक्शन 79. आलं लक्षात. आता ह्याचा खाली बघा, हा ॲनालिसिस दिला आहे खाली. आत्ता जे मी वाचलं त्याचं ॲनालिसिस 75-12 ही अमेंडमेंट होऊन नंतर हे या प्रकारे दिलं एक्सप्लेनेशन. आणि त्यामध्ये काय दिलं की सेक्शन 75-12 प्रोव्हाइड्स वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल पासेज टॅक्स इन अकॉर्डन्स विथ अ रिटर्न फर्निश 39 रिमेन्स अनपेड आयदर होल्ली और पार्शियली और एनी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेएबल ऑन सच टॅक्स रिमेन्स अनपेड. There is no need to issue show cause notice and it can be directly recovered under section 79 with effect from 1 January 2022. An explanation has been inserted to the said section by the Finance Act 2021 to clarify that the expression sale passage tax shall include the tax payable in respect of the details of outward supplies जे GSR 1 मध्ये बट नॉट इन्क्लुडेड 3B. येथे स्कोप ऑफ द टर्म सेल पासेज टॅक्स हॅज बीन वायडन अँड henceforth the recovery proceedings can straight away be initiated by the PO for the outward supplies GSR 1 if not reflected in GSR 3B. ओके, जी अनपेड लायबिलिटी आहे ॲज पर 3B डिक्लेअर केली GSR 1 आणि नॉट पेड 3B आयदर होल्ली किंवा पार्शियली, ती जी लायबिलिटी जी काय जी शॉर्ट पेड आहे किंवा पेड केलीच नाही, देन द इंटरेस्ट देअर ऑन लायबल टू बी रिकवर्ड, तो रिकवर करता येईल ॲज पर सेक्शन 79. लास्ट आहे आता 75-13 डबल पेनल्टी नॉट इम्पॉसिबल. वेअर एनी पेनल्टी इज इम्पोज 73 मध्ये 74 मध्ये घेतली तर नो पेनल्टी फॉर द सेम ॲक्ट और ओमिशन शॅल बी इम्पोज ऑन द सेम पर्सन अंडर एनी अदर प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट. हे कुठल्याही कृती किंवा अकृतीसाठी. ओके, कलम 73 किंवा 74 मध्ये कुठलीही पेनल्टी लावण्यात आली असेल तर दुसऱ्या कुठल्या सेक्शनप्रमाणे तरतुदीनुसार दुसरी कुठली शास्ती लादण्यात येणार नाही. ओके, बस ना, ब्रेक घेऊया ना.